वाऱ्याची झुळझुळ थांबल्याचं जाणवलं म्हणून तिने लगेच डोळे उघडले. पहाटेच्या रेशमी उजेडात कुठेतरी त्यांची गाडी थांबली होती. झोपेच्या अंमलामुळे का दाटलेल्या धुक्यामुळे का कोण जाणे, तिला काही काळासाठी ओळखच पटेना. समोर पडलेल्या टिश्यू बॉक्समधले टिश्यू खचखच खेचत तिने डोळे पुसले. तिरक्या डोळ्याने बाहेर बघताना तिला काहीतरी वेगळंच जाणवलं. देवा, बाजूला बहीण नव्हती. एव्हाना तंद्रीतून निघेपर्यंत बहीण ड्रायव्हिंग सीटवर नाहीये हे तिच्या ध्यानातच नव्हतं आलं. काय करायला आलो होतो आणि काय झालं? नुसत्या विचाराने तिच्या काळजात धस्स झालं. काहीही विचार न करता ती लगेच गाडीतून उतरली. जमिनीच्या नुसत्या स्पर्शानेच तिच्या काळजात हुरहुर दाटली. भोवतालचा परिसर अधिकच काळोखात दाटल्यासारखं वाटलं. मगपर्यंत मोरपिशी स्पर्शणारा वारा अचानक मंदावला. ही तीच जागा जिथे तिने स्वतःला त्याच्या हवाली केलं होतं. त्याच्या त्या ओलसर ओठांचा स्पर्श ह्या क्षणी ही तिच्या ओठांवर उमटला. काही काळासाठी ती बहिणीला विसरूनच गेली. अंगावर रेंगाळणाऱ्या त्याच्या स्पर्शाच्या जाणीवेने बेधुंद होऊन तिने आपले दोन्ही हात स्वभोवती कवटाळले. दोन्ही डोळे हलकेच मिटून ती केवळ त्याचा स्पर्श अनुभवू लागली. त्याच्या नुसत्या जाणीवेनेच अंगभर रोमांच उमटू लागले. अजूनही माझी आठवण येते का? ती दचकली. तिचे प्राण तिने कानाशी गोळा केले. तोच आवाज होता का? छे, भास झाला असेल. भास, पण इतका खरा? तिची सौमित्रची स्टाईल, तोच आवाजातील मधाळ गोडवा, सगळंच तर परिचित होतं तिला. कशी विसरेल ती तो आवाज, त्या अदा, तो गंध? ती भानावर आली. त्या आवाजाने खरं तर तिच्या जाणीव बधीर झालेल्या. पण आत्ता तिला तो गंध जाणवत होता. हो, तोच गंध, जी ती श्वासात भरभरून घ्यायची. हा भास नाहीये. ती भरकन मागे वळली. आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू की नाही तिला काहीच समजेना. तिच्यासमोर तोच नेहमीची चार्मिंग स्माईल देत उभा होता. नाही, हे शक्य नाही. नाहीच, मला भास होतायत. तिने अविश्वासाने जोरजोरात डोळे चोळले. क्षणभरासाठी तिचे श्वास स्तब्ध झाले. मागचे कित्येक महिने ज्याच्या आठवणीपासून दूर दूर पळतेय, आज नेमका तोच समोर यावा. तीच तिलाच कळेना नक्की काय होतंय. सर्व विसरून जाण्यासाठी म्हणे हा आउटिंगचा प्लॅन बनवलेला, पण आत्ता तर सावरायला पाहिजे स्वतःला. ती मनाशीच बोलत होती. अगं, बोल तर काहीतरी. त्याने जवळ येत तिला विचारलं. ती मात्र अजूनही त्या धक्क्यातून सावरत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरून तिची नजरच हटत नव्हती. परंतु त्याचे शब्दही तिच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. समोर आहे ते सत्य की आभास, या गोंधळातच अजूनही अडकली होती. त्यानं थोडंसं घाबरतच तिच्या खांद्याला स्पर्श केला. हां, तिची तंद्री तुटली बहुधा. विस्फारलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहू लागली. भानावर आल्यामुळे का कदाचित तिच्या अंगावर शिरशिरी आली. कानशिला तापून कानातून दफा वाफा निघाव्यात तसं काहीसं होत होतं तिला. मन अगदी पोरं आलेल्या नदीसारखं दुधडी भरून आलं. बरंच काही बोलायचं होतं तिला, परंतु तिच्या ओठांनी मात्र संप पुकारला होता. पायही जमिनीला अगदी खिळून बसले होते. जणू तिच्या शरीरातून साऱ्या संवेदनाच निघून गेल्या होत्या. आपल्या हतबलतेवर तिला नुसता राग येत होता. तिला असं दगडासारखं स्तब्ध बघून त्याचं काळीज मात्र तुटत होतं. त्याला वाटलं होतं ती रागवेल, काहीतरी सुनावेल, परंतु तसं काहीही न होता ती एखाद्या स्थितप्रज्ञासारखी निश्चल होती. अगं, बोल ना काहीतरी. रागव, ओरड, भांड, पाहिजे तर मार, पण काहीतरी बोल ना गं. तो जवळजवळ ओरडलाच तिच्यावर. इतक्या वर्षांच्या सहवासात कधीच त्याचा आवाज चढला नव्हता तिच्यावर. परंतु आत्ताच तिचं असं वागणं त्याला अपेक्षित नव्हतं.
म्हणूनच की काय तो आजूबाजूचं सारं विसरून तिच्याशी बोलण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता. का का आलायस आत्ता? कसं बसं तिच्या तोंडून काहीतरी निघालं. तिलाच आश्चर्य वाटलं. आपण असं कसं बोलू शकलो त्याला? आत्ता नाही ग, मागचे कित्येक महिने तुझ्याशी संपर्क करायचा. काही गरज नाही आहे तुझ्या स्पष्टीकरणाची. त्याचं बोलणं तोडतच ती मागे वळाली. तिला वळलेलं बघून त्याचं मात्र अवसान गळालं. धावतच त्याने तिचा हात पकडला. त्याच्या स्पर्शाने तिचा राग डोळ्यात उतरला. अंगार भरल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहिलं. ऐक, फक्त एकदा बस, त्याने कळकळीने तिला विनंती केली. पण का आत्ता? ती चिडलीच. त्याचं एकदा ऐकून तर घे. मागून अजून एक ओळखीचा आवाज. ती मागे वळली. मागे तिची बहीण उभी होती. एवढा वेळ तिला आठवणच नव्हती की आपली बहीण गायब आहे. मनातल्या मनात तिने स्वतःलाच कोसलं. आपण किती आत्ममग्न होतो की आपल्या बहिणीला विसरलो. या विचारांनी तिला स्वतःचीच लाज वाटत होती. पण अचानक तिची ट्यूब पेटली. इतक्या सहजासहजी गायब होणारी तर ती पोरगी नव्हती. अख्ख्या गावाला जेरीस आणणारी ती. कोणाची हिंमत तिला त्रास द्यायची? तू म्हणजे हा तुझा प्लॅन होता? तिने आश्चर्याने बहिणीला विचारलं. सांगतो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण जरा ऐकून घे माझं प्लीज. पुन्हा तो कळवळून विनवत होता. तिच्याकडे आत्ता दुसरा काही मार्गही शिल्लक नव्हता. आणि तिला नाही म्हणता येत नव्हतं. ती नुसतीच हुंकारली. तुला माहिती आहे ना माझा स्वभाव? त्याने थेट तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे ते निरागस डोळे तिच्या काळजाचा ठाव घेऊन गेले. हेच ते डोळे ज्याच्यात डुबून जावंसं वाटायचं तिला. आत्ताही ती स्वतःला हरवून गेली त्याच्या डोळ्यात. क्षणात भानावर येऊन तिने आपली नजर वळवली. डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी त्याच्या नजरेत येऊ नये म्हणून तिने मानेला हलकासा झटका दिला. पण तिच्या अशा नकाराची सवय नसलेल्या त्याच्या काळजावर मात्र ते ओरखडे उमटवून गेलं. परंतु ह्या क्षणी तिला सत्य काय हे समजावणं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणूनच आपले पाणावलेले डोळे लपवत त्याने आपलं बोलणं चालू ठेवलं. त्या दिवशी मीही खूप खुशीत होतो. आपलं प्रेम आता नात्यात गुंफलं जाणार होतं. काही क्षणातच मी तुझ्याशी कायमचा जोडला जाणार होतो. कसं सांगू माझ्या मनात काय चाललेलं? कधी एकदा येऊन तुला पाहतो असं झालेलं. जीवाची नुसती बेचैनी होत होती. त्याच धुंदीत तुझ्याजवळ लवकर पोचण्यासाठी बऱ्याच लवकर निघालो. तुला लवकर येऊन सरप्राईज द्यावं म्हणून फोन करणं टाळलं. पण रस्त्यात अचानक एक अपघात झालेला होता. बराच गंभीर असावा, पण गर्दीतून काही हालचाल दिसेना. आई बाबांना पुढे पाठवून मी गर्दीच्या दिशेने निघालो. आई तर रागवली. जग दुनियेची काळजी करायचा ठेका मी एकट्यानेच घेतलाय का म्हणून ओरडली देखील. पण तू पण अशा प्रसंगी नेहमीच मदतीला धावतेस ना. हा गुण तर सारखाच आहे ना आपला. मी पुढे जाऊन पाहिलं तर माझा भूतकाळ. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. क्षणभर मी हादरलोच, पण लगेच भानावर आलो. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं होतं. जमलेल्या गर्दीला फोटो काढण्याच्या आणि चर्चेच्या नादात ते भान नव्हतंच. 1-2 जणांच्या मदतीने तिला गाडीत घालून भरधाव वेगात हॉस्पिटलला पोचलो. दरम्यान तुला फोन करायचा प्रयत्न केला, पण तुझा नंबर लागलाच नाही. हॉस्पिटलला पोचलो, पण उपचार करायला माणुसकीने नाही भागत. पोलीस कंप्लेंट, कसले फॉर्म्स आणि बरंच काय. खरं सांगू का तुला?
त्याने मोठा पॉज घेत तिच्याकडे पाहिलं. तिनं मानेनंच होकार दिला. त्या क्षणी खरंच विसरून गेलो की माझी एंगेजमेंट आहे. कोणीतरी माझी वाट बघतंय. तिच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्मशी कळ उमटली. पण काही वेळापुरतंच. ती होती म्हणून नाही तर एका अडलेल्याला मदत करायची म्हणून. खरंच सांगतो, आईची शपथ, तिच्याबद्दल काहीच भावना नव्हत्या मनात. तिच्या निसटशा सुटलेला श्वासच तिलाच आश्चर्य वाटलं. त्याकडे दुर्लक्ष करत तिचे कान तो पुढे काय सांगतोय याच्याकडे लागले. परंतु ह्या गोंधळात मी मोबाईलकडे मात्र साफ दुर्लक्ष केलं होतं. मान्य करतो, ही माझी चूक होती. पण ती काहीतरी बोलेल या अपेक्षेने त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा तसाच निर्विकार बघून तो चपापला. कोणता मूर्खच असं काहीतरी वागेल जसं मी वागलो. तो आत्ता खरंच ओशाळला होता. ती हसली. त्या हसण्यात रोजची निरागसता नव्हती. होती ती खिन्न विषमता. काय फरक पडतोय तुला तिच्याबद्दल? काही वाटलं की नाही ते? माणुसकीसाठी मदत केलीस, बरोबर. मग तिथे हॉलमध्ये कोणीतरी आपली वाट बघतंय, त्याच्याबद्दल का नाही जाणवली माणुसकी? भर मंडपात सगळेजण हसून गेले आम्हा सर्वांवर. माझं सोड, तुझे स्वतःचे आई बाबा अक्षरशः रडत परतले. तेव्हा कुठे गेली होती तुझी माणुसकी? तो दिवस आणि रात्र कशी गेले आमची आम्हाला माहीत. त्या मुलीसाठी वेडा झालेला मी पाहिलंय तुला. पण तुझ्यासाठी जी वेडी झाली होती तिच्याबद्दल तुला जराही दया आली नाही. एक साधा फोन करून सांगावंसंही वाटलं नाही. म्हणे फोन बंद होता. माणुसकीच्या नावाखाली परक्यासाठी तू स्वतःची एंगेजमेंट तू विसरू शकतोस, पण माणूस म्हणून एक दिवस स्वतःचा स्वभाव बाजूला नाही ठेवलास ना. तू तिला मदत केलीस, चांगलंच केलंस. पण त्या दिवशी न येऊन तू तिला आत्ता भावना आवरणात. इतक्या दिवसांची सल आस बनून तिच्या डोळ्यातून वाहत होती. आपल्या नाजूक हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवून ती किती वेळ रडत राहिली. त्याचीही हिंमत होईना तिला सावरायची. मला माफ कर. खरंच तुला भेटायचा, बोलायचा खूप प्रयत्न केला, पण तू ऐकूनच घेत नव्हतीस. म्हणून शेवटी तुझ्या बहिणीमार्फत हा प्लॅन बनवावा लागला. प्लीज माफ कर. खरंच नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. त्याचे शब्द घशातच अडकले. हुंदका दाटून आल्याने त्याला पुढचे बोलणे जमेना. स्पुंदत तो तिच्याकडे मोठ्या आशेने पाहत होता. मला माहीत होतं जिचा अपघात झालाय ती तीच आहे. तुझं प्रेम, ती तुझं पहिलं प्रेम होती. म्हणून केवळ तुझ्या खुशीसाठी मी बाजूला झाली. फक्त आणि फक्त तू सुखी राहावंस म्हणून. तुझ्या मनात अजूनही तिची जागा मला जाणवते. पण आता मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. सांगतोय की विचारतोय? तसं असतं तर तिच्यासाठी रात्रभर थांबला नसतास. हॉस्पिटलच्या प्रक्रिया पूर्ण करून तडक माझ्याकडे आला असतास. कारण तुझं प्रेम तर मी होती ना. प्रेम करणं आणि निभावणं खूप वेगळं आहे रे. काय म्हणायचं आहे तुला? तो जरा चिडलाच. हेच की तुझं कन्फ्यूज क्लिअर करून घे. तुला डिस्चार्ज मिळेपर्यंत तू रोज हॉस्पिटलचे खेटे घातले. आम्हाला कोणालाही न सांगता दिवसभर तिच्यापाशी बसून होतास. हे समजलं नाही का मला? ती शांतपणे उतरलं. सॉरी. त्याच्या तोंडून कसेबसे हे शब्द बाहेर पडले. आपल्या चुकीच्या जाणीवेने त्याचा लालसर काळपट पडलेला चेहरा तिच्यापासून लपवण्यासाठी त्याने तिच्याकडे पाठ फिरवली. नक्की ठरव तुला काय पाहिजे. माझं तर नेहमीच तुझ्यावर प्रेम होतं, अजूनही आहे आणि नेहमीच राहील. आत्ताही तुझ्यापेक्षा महत्त्वाचं
असं काहीच नाही आहे आयुष्यात. पण त्या दिवशी ज्या प्रकारे अपमान झाला आहे ना, जी माझ्या आईवडिलांची अवहेलना झाली आहे, ती मी नाही विसरू शकत रे. त्यासाठी तुला माफी कधीच नाही मिळणार. कारण ते सगळं करायला तुला काहीच अधिकार नव्हता. तो अवाक होता. त्याला नेहमी सांभाळून घेणारी ती त्याच्या अशा मनस्थितीत त्याला समजून घेईल ही आशा होती त्याला. पण तो तिला समजायला चुकलाच. आपल्या भावनेच्या गोंधळात तिच्या कोमल भावना कधी चुरडल्या गेल्या त्याचं त्याला कळलंच नाही. मला वाटतं झालंय आपलं बोलून. त्याच्या उत्तराची वाट ही न बघता ती आपल्या गाडीत जाऊन बसली. तू येणार आहेस की नाही? मगापासून त्याच्या संभाषणाची एकमेव साक्षीदार असलेली तिची बहीण एकाच जागी उभी होती. बघून ती जरा ओरडली. बहीण ही मग बावचळून गाडीत बसली. तो तसाच अपराधी नजरेने दूर दूर जाणाऱ्या गाडीकडे बघत स्तब्ध उभा होता. ड्रायव्हिंग सीटवर बसून गुणगुणणाऱ्या तिच्याकडे बहीण मात्र आश्चर्याने बघत होती. मनातून उचंबळून बरेच शब्द तिच्या ओठांवर आले, पण ती रागवेल म्हणून तिने उच्चारण्याची तिच्यात हिंमतच नव्हती. इतका वेळ आल्हाददायक वाटणारं ते वातावरण आता झाकोळून गेलं होतं. तू विचार करत असशील ना की मी अशी का वागली? तिने बहिणीकडे पाहत विचारलं. हो. बहिणीने एक दीर्घ निःश्वास सोडला. माझ्यासोबत एंगेजमेंट होत असताना ती समोर आली तर हा विसरून गेला मला. माणूस आहे मी. जेलस होते मला. सगळं विसरून त्याला भेटायला गेली तर समजलं हा हॉस्पिटलमध्ये आहे. बरं तेही समजून घेतलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं की हा रोज येतो तिला भेटायला. आता मला सांग, नाही येणार का राग मला? माझं आयुष्य म्हणजे एखादी काल्पनिक प्रेमकथा नाही आहे ना की जिथे प्रियकर प्रेयसी भेटलेच पाहिजेत. खऱ्या आयुष्यात असं नाही होत. सगळेच शेवट गोड नसतात. तिने हताशपणे एक सुस्कारा सोडला. पण तो तुझी माफी मागत होता. तुझ्यावर प्रेम नसतं तर तो आलाच नसता ना. बहिणीची प्रतिप्रश्न तयारच होता. माझ्यावर जीवापाड प्रेम असतं तर तो एंगेजमेंटच्या रात्रीच आला असता. तू पण होतीस ना माझ्यासोबत, सुट्टी घेऊन, ते पण तुझ्या प्रमोशनचा टाईम असताना. मग मला तर याच्यासोबत आयुष्य घालवायचं होतं. मग त्याला थोडीफार पण माझी काळजी नसावी का? मग आता काय ठरवलंय तू? बहिणीने काळजीने विचारलं. त्यात काय ठरवायचंय? माझं प्रेम आहे त्याच्यावर. ते आयुष्यभर तसंच राहील. भले तो माझा असू दे अथवा नसू दे. बरं त्याच्या मनाच्या गोंधळातून सुटून परत आला तर माझा. नाहीतर माझ्या स्वप्नांच्या दुनियेत मी खूप खुश आहे. पण असं तळ्यात मळ्यातवालं नातं नकोय मला. तिचं बोलणं बहुधा बहिणीच्या डोक्यावरून गेलं होतं. पण तिच्या मनावरचा भार उतरला होता. पिसासारखं शरीर एकदम हलकं हलकं झालं होतं. आता ती एकाच गोष्टीची वाट बघणार होती. त्याच्या दोलायमान झालेल्या मनाला स्थिर होण्याची. आणि तिच्या प्रेमाला खात्री होती की त्याच्या मनाचा कौल त्याच्या खऱ्या प्रेमाच्या बाजूनेच पडेल. आपल्या हातातील फासे नियतीच्या हातात देण्याचा तिचा निर्णय किती योग्य होता हे केवळ त्या नियतीलाच माहीत होतं. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी